भारतात 80व्या स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधून आज मुसळधार पावसातही झेंडावंदन कार्यक्रम जोशपूर्ण उत्साहात साजरा करण्यात आलाय। प्रथम प्रभात फेरी संपूर्ण गाव परिसरात ओलचिंब भिजले असताना ही भारत माता की जय, वंदे मातरम या देशभक्तीपर घोषणांनी सांजेगाव गल्ली बोळात परिसर दुमदुम गेला होता। नंतर ग्रामपंचायत कार्यालय समोर झेंडावंदन सुरू झाले असता वरुणराजाने पुन्हा एकदा आपली हजेरी लावली। आदरणीय पोलीस पाटील श्री संपत धात्रक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। गावातील शैक्षणिक विशेष बाब म्हणजे सीएमए प्रथमेश संतोष पगार याने पहिल्या प्रयत्नात भरघोस यश मिळवलंय। गावाचा प्रगती आलेख उंचावत पाहून प्रत्येक नागरिकाला खूप आनंद झालाय। त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत झेंडावंदन करण्यात आलंय। यावेळी सपत्नीक ध्वजारोहण व सौ ज्ञानेश्वर गोवर्धने यांच्या हस्ते करण्यात आल्या। ही नव परंपराच ठरली आहे। सोबतच कायम झालेल्या शालेय व्यवस्थापन समिती सदस्य ताई सौ प्रियंका गांगुडे व अनिताताई गोवर्धने या महिला नेहमीच शालेय शिक्षणात कळकळीची मदत करत असतात। त्यांचे हस्ते ध्वजपूजन केले। यावेळी सर्व सांजेगावकर अभिमानाने हा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी शेकडो श्रेष्ठ अबालवृद्ध मंडळी अनुभवत होती। आणखी अनोखी बाब म्हणजे पाणी शाळेसाठी प्रथम हा वसा घेणारे श्री ज्ञानेश्वर गोवर्धने यांचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वाढदिवस साजरा करण्यात आलाय। सत्कार सुपुष्प गुच्छ देऊन तसेच शाळेतील शिक्षिका श्रीमती कविता बिरारी यांनी नव उपक्रम अंतर्गत चॉकलेट वाटप ऐवजी पुस्तक भेट म्हणून स्वलिखित काव्यलेख कविता संग्रह भेट म्हणून दिलाय। सर्व उपस्थित कौतुकाने टाळ्या वाजून दाद देत आहे। आनंदाने ओलचिंब होत समाधानाने कार्यक्रम जोशपूर्ण उत्साहात साजरा झालाय। या कार्यक्रमाची सांगता आभाराने झालीय। नाशिक लोकशाही न्यूज साठी कविता बिरारी, सांजेगाव, इगतपुरी।